नक्कीच दोन्ही संघ त्याच ताकदीनं मैदानाच्या वरती उतरणार. चला, कळंबोळी संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा. कळंबोळी संघ 12वा खेळाडू, अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत इथे पोहोचवायचा. लगेचच खेळाडूंची ओळख इथे आम्हाला होणं अनिवार्य असणार. मंगेशला बॉलिंग ट्रॅक वरती, मंगेशकडे अगदी चांगला अनुभव आहे, लेदर बॉल चांगलं खेळतो. आज मंगेशने चांगली गोलंदाजी केली, तशीच गोलंदाजी मंगेशला शेवटच्या सामन्यामध्ये करायची आहे. विजय पराजय या नाण्याच्या दोन बाजू असतात, या खेळाच्या दोन बाजू असतात. कोणाच्या नशिबी विजय येतो, कोणाच्या नशिबी पराजय येतो, हे चालतच असतं मित्रांनो. आणि ते ऍक्सेप्ट करून कोणताही खेळ खेळला जातो. मग खेळ क्रिकेटचा असो, खेळ कबड्डीचा असो, खेळ बैलगाडा क्षेत्राचा असो, जय आणि पराजय या दोन्ही ऍक्सेप्ट कराव्या लागतात. चला वळूया मैदानाच्या वरती. इथे सामन्याला होती सुरुवात, पंचांचा इशारा, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. ग्रीन सिग्नल मैदानाच्या वरती बटन दाबलं जाते. पहिल्या षटकामध्ये इथे पाचारण केलं जाते गोलंदाजी करण्यासाठी मंगेशच्या माध्यमातून. आहा, पहिला चेंडू अगदी खोलात टाकला होता, अगदी खोलात टाकला होता पहिला चेंडू. पहिला चेंडू खोलात टाकलेला असताना आपण पाहतोय अगदी डॉट चेंडू आला. डॉट चेंडू मैदानाच्या वरती अगदी आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, आडव्या पाटना हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट इथे खेळला जातोय आणि चेंडू थांबणार नाहीये, जाणार स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. आलाय हा चौकार. 4 धावा आल्यात द फलकावरती. फटका चांगला होता. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय VBP पनवेल या संघानं इथे घेतलाय. तो निर्णय कितपत फलदायी ठरणार आपल्या संघासाठी, चांगली फलंदाजी करून दाखवावी लागणारा क्षेत्ररक्षण 30 सर्कल आपण पाहतो उपस्थित. सर्कल कापावं लागणार आहे या षटकामध्ये. अगदी या फटकेबाजी करत असताना एक लंगॉन क्षेत्ररक्षक देखील आता पाठवलाय. फटका तिथे अगदी एका हातामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक काय सांगतोय? क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू 6 धावांसाठी इशारा आला. षटकार. यस, 6 धावा आल्यात. बघा, झेल चांगला पकडला गेला, परंतु थोड्या कारणास्तव ना पाय आहे त्याचा बॉडी लाईनला टच झाला क्षेत्ररक्षकाचा, स्वतः समजला होता आणि इशारा केला. 6 धावांचा षटकार. द फलकावरती 10 धावा लिहिल्या जातात. चांगला चेंडू मैदानाच्या वरती, अगदी चांगल्या चेंडूची हाताळणी केली जाते इथे. डॉट चेंडू आला. अगदी जर आपण पाहिलं अद्यापपर्यंत 10 धावा इथे जमा केल्या गेल्यात. मोठा आलाय चेंडू, सीमारेषेच्या बाहेर चाललाय. षटकारासाठी 6 धावांसाठी षटकार आलाय. सेकंड इन अ रो. अगदी धावांची लयलुटी या षटकामध्ये होणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नव्हती. आणि मंगेशवरती आक्रमण झालं पहिल्या षटकाच्या अखेरीस. द फलकावरती 22 धावा, 22 धावा आल्यात. द फलकावरती 22 धावा लिहिल्या जातात इथे. चला, चेंडूची पूर्तता इथे मैदानाच्या वरती लगेचच करायची आहे.
चला फास्ट घ्या, थोडं स्पीडअप करायचं आहे तिथे. रामा आलाय गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज आपण पाहतोय आता महेश. महेश असणार आहे समोर फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना अगदी विश्वास पाटील यांनी चांगली फलंदाजी केली. 3 षटकार आणि 1 चौकाराच्या जोरावरती वैयक्तिक 22 धावांवरती अद्यापपर्यंत विश्वास पाटील खेळतात. यावेळेचा चेंडू फेकलाय तो म्हणजे बॅकवर्ड टिप स्क्वेअर क्षेत्राच्या इथून 1 बाउन्स चेंडू सीमा पार चाललाय चौकारासाठी. 4 धावा. 4 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला देखील मिळतात. ट्वेंटी टू प्लस 4 इज इक्वल टू 26 असं सांगितलं जाते कांचनजी यांच्या माध्यमातून. अगदी चांगलं काम केलं जाते. ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स आहेत इथे. चांगलं काम गुणलेखक या नात्यानं उडवलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून डीप कव्हर पॉइंट पर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावेसाठी फक्त 27 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आज एका बाजूला डीजे फोपेटा कळंबोळी हा संघ, एका बाजूला VBP पनवेल हा संघ. चांगली कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये 2-2 सामने जिंकत असताना तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतायत दोन्ही संघ. कोण किस पे भारी पडेगा. उडवलाय चेंडू चालाय सीमा रेषेच्या वरून जाणार होता परंतु क्षेत्ररक्षण फुलातून टाळ्या वाजवल्या जातात या क्षेत्ररक्षकासाठी इथे. आणि आपण पाहतोय जिथे अगदी डोळ्यांचं पारणं फेडणार हे सेव्ह केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. विचुंबे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय बीडी शेठ पाटील साहेब यांच्या या ठिकाणी काही आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे खरं तर त्यांच्या. आणि त्याचप्रमाणे संदीपजी वाघमारे यांच्या माध्यमातून खरं तर ओपनच्या ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय ओपन गटासाठी त्या ट्रॉफी सुद्धा आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. त्यांचं सुद्धा त्याबद्दल आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर बीडी शेठ पाटील साहेब आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. रामा गोलंदाजी करतोय. उडवलाय आणि आपण पाहतोय चेंडू फरार सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. सेकंड इन रो षटकार. 6 धावा. बघा इतिहास काय सांगतो. इतिहास सांगतो की क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू मनीष शर्मा असेल, गोलंदाजी करणारा रामा असेल, फलंदाजी करणारा विश्वास पाटील असेल, 3ही खेळाडू आहेत ना हे एकेकाळी रॉयल कळंबोळी या संघाकडून खेळत होते. इतिहास सांगतो. यस आणि महेश देखील खेळायचा असं देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. क्या बात आहे. हे चांगलं क्रिकेट आहे. महेश बट मधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. महेशची इथे प्रशंसा केली जाते आणि रॉयल माणसांचा रॉयल कारभार मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी मैदानाच्या वरती. आता रामावरती आक्रमण चालू झालंय. मोठा फटका 6 धावांसाठी षटकार आलाय. फलकावरती धावा आपल्याला 34 पाहायला मिळतात. 34. अजून एक आलाय. त्याहून मोठा षटकार मैदानाच्या वरती. 6 धावा. सेकंड इन रो फॉर रामा अँड थर्ड सेकंड इन रो फॉर महेश ॲज वेल. महेशच्या बट मधून येणारा हा दुसरा सलगचा षटकार. चांगली फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये विश्वास यानं वैयक्तिक 22 धावांची खेळी केली आणि नक्कीच नंतर महेशने देखील सांगितलं या धावा कुठेतरी कमी आहेत. मी आता तुझ्या ताकदीस तोड प्रत्युत्तर मैदानाच्या वरती देतोय. अजून एक मोठा फटका. चेंडू सीमा पार आलाय हा उत्तुंग दर्जाचा. 3rd इन रो षटकार. षटकारांची हॅट्रिक लिहिली जाते महेश या नावासमोर. महेश उरणकर हे नाव आपण पाहतोय मैदानाच्या वरती. आता याला रोखणं कठीण आहे. कठीण होऊन बसलंय. अगदी नावाला साजेशी कामगिरी धावफलकावरती धावा झालेली आहेत. 46 धावा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावा. या धावा
आपण पाहतोय ऑनस्क्रीन काय दाखवलं जाते अगदी जर पाहायला गेलं ना तर इथे महेश आणि विश्वाची ही जोडी आहे, ही जोडी अगदी घरातून आली की काय असं आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी आपण ऑनस्क्रीन पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हँडशेक केला, तदनंतर विश्वास आणि महेशच्या यांच्या माध्यमातून थोडीशी इथे मेसेज एक्सचेंज झाले आणि एकमेकांना ऑल द बेस्ट इथे दिलं गेलं. आणि जिथे आपण पाहतोय अगदी चांगलं खेळाडू वृत्ती मैदानाच्या वरती पाहायला मिळते. इथे तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी करत असताना मनीष शर्मा ऑन बॉलिंग ट्रॅक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा इथे थोडंसं काहीतरी गडबड घाई गडबड घोटाळा असं आपला पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवरती. हा अवांतर स्वरूपाचा चेंडू, हा वाईट स्वरूपाचा चेंडू. वाईट हा वाईटच असतो असं म्हटलं जातं. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव जात असते या चेंडूवरती. फलकावरती धावा आल्यात त्या म्हणजेच 47 धावा, 47 ऑन स्कोर बुक. 47 धावांवरती एकही फलंदाज बाद नाहीये. आपण पाहतोय अर्थातच आदर्श ट्रॉफी 2025 हे पर्व आहे. 15 दिवसांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा तब्बल 104 संघांमध्ये खेळवली जाते. लिडिंग एज चेंडू चाललाय तिथे बॅकवर्ड शॉट पॉइंटच्या रिजन पर्यंत एका धावेसाठी नाही, एका धावेसाठी अगदी आपण पाहतोय खांद्याला खांदा लावून दोन्ही फलंदाज आहेत ना मैदानाच्या वरती अगदी चांगली फलंदाजी करत असताना. दुसऱ्या षटकामध्ये अगदी चांगली फलंदाजी महेशने देखील केली. तिथे जर पाहायला मिळालं ना तर 23 धावांवरती वैयक्तिक तो स्वतः सुद्धा खेळतोय. हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न जमलेला नाहीये. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. स्विंग अँड मिस स्वरूपाचं चित्र मैदानाच्या वरती उभं राहतोय. डॉट चेंडू निघालाय डॉट चेंडू. मनीष शर्मा हे नाव आता आपल्याला घ्यावं लागेल. चांगली गोलंदाजी आहे. अद्यापपर्यंत 2 चेंडू फक्त फेकलेत. 2 चेंडू फेकत असताना आहेत ना फक्त एक धाव खर्च केली आहे. चला तिसरं षटक लगेच चालू करायचा. मनीष शर्मा अगदी आपण पाहतोय उंच खुरासा गोलंदाज. खांद्यातील ताकदीचा वापर कशा प्रकारे करावा ना मन्नीकडून आपल्याला इथे पाहायला देखील मिळत आहे. ते चेंडूची पडताळणी केली जाते. चेंडू बाहेरून आला होता, थोडासा ओला झाला कारण असल्यानं आपण पाहायला मिळतोय माती लावली जातीये चेंडूला. मैदानाच्या वरती मन्नीची गोलंदाजी अगदी चांगली ताकद आहे गोलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खोलात टाकलेला चेंडू चाललाय कार्पेटला गुदगुल्या करत. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नर मधून मिड विकेटच्या क्षेत्रापर्यंत तिथे चेंडू गेला एका धावेसाठी. थोडेसे बघा ना हे वचन असतं, हे प्रॉमिस असतं आपल्या संघाला दिलेलं. विश्वास पाटील थोडेसे इंजर्ड देखील आहेत. थोडंसं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतात इंजर्ड असताना मैदानाच्या वरती उतरलेत. परंतु नाही, आपल्या संघासाठी आज आपल्याला खेळायचं आहे आणि हे मला वचन पूर्ण करायचं आहे. मला फलंदाजी करायची आहे. विश्वासच्या बॅटमधून लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. तडफदार हा आलाय बँग ऑन चौकार. 4 धावा येत आहेत. 4 धावेनिशी फलकावरती 50 अप. 53 धावा 53. 53 धावा लिहिल्या जातात. तिसरं षटक मनीष शर्माचं चालू असताना आक्रमण. नाही जमलाय. लिडिंग एज आणि इथे यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक टिपतोय झेल. फलंदाज इथे विश्वास पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. बघा थोडस क्रॅम्प आपल्याला इथे पाहायला मिळतोय. थोडेसे इंजर्ड देखील आहेत. परंतु आता बाद होत असताना त्यांची जागा भरून करण्यासाठी नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल झाला. हर्षल भुजबळ मैदानाच्या वरती दाखल झाला. हर्षलच्या देखील मनगटामध्ये तीच ताकद आहे. दफलकावरती 53 धावा. षटकातील चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. दिया कशा प्रकारे इथे या एका चेंडूची हाताळणी केली जाणारा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. 4 षटकांचा हा सामना. प्रथम सत्र आपण पाहतोय अगदी शेवटच्या सामन्यातील. चला मॅच इथे चालू करायचे. ऑफिशियल्स प्लीज. चेंडू हरवला असेल तर नवीन चेंडू तिथे सुपूर्द करून लगेचच सामन्याला सुरुवात इथे करायची आहे. मनीष शर्मा षटकातील शेवटचा चेंडूची हाताळणी करत असताना नौका फलंदाज हर्षल ऑन स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय.
किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2025 परवा अगदी 6वा दिवस. 15 दिवसांमध्ये तब्बल 104 संघांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. लोअर फुलटो स्वरूपाचा चेंडू चेंडू ऑफ साईडला फेकून दिलाय. तिथून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये अगदी या आलेल्या 2 धावा आपल्याला इथे पाहायला देखील मिळतात. 2 धावांच्या मध्ये त्यांना फलकावती धावा 55 पूर्ण झाल्यात. 55 रन 55 रन आए हैं स्कोर कार्ड के ऊपर. हालांकि आखिरी ओवर शेष है. आखिरी ओवर शेष कौन ये शेष ओवर फेंकेगा देखना पड़ेगा मैदान की और किस अंदाज के साथ गेंदबाजी की जाएगी. हालांकि वीपीपी पनवेल ये टीम अच्छी गेंदबाजी जारी है. कोलंबोली की टीम से गेंदबाजी जारी. आखिरी ओवर फेंकने के लिए गेंदबाजी की मोर्चे पे गेंदबाज विक्रम. जी विक्रम पवार गेंदबाजी की मोर्चे पे आए. गेंदबाजी किस अंदाज के साथ की जाएंगी. हालांकि नफीतुली गेंदबाजी करके दिखानी पड़ेगी. स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनती हुई 55 रन. 55 रन बने हैं. अलग अंदाज से दूसरी छोर से बल्लेबाजी भी की जा रही है. अब महेश बड़े बड़े स्ट्रोक लगवा रहे हैं. ये और एक आता हुआ पर मनीष शर्मा के हाथ में गेंद जाती हुई और गेंद के ऊपर एक बड़ा बल्लेबाज महेश उरणकर बैक टू द पैवेलियन. महेश की एक बड़ी विकेट मिलती हुई. हालांकि कोलंबोली की ये टीम को मैच की जगह लेने के लिए उनके ऊपर पाव रखने के लिए नए बल्लेबाज मैदान के ऊपर. जर्सी नंबर 6260 परिधान करके कैलाश जी मैदान के ऊपर. हालांकि रन संख्या बनी है कुल मिला के 55 रन. आखिरी ओवर जारी है मैदान के ऊपर. अच्छी गेंदबाजी नफीतुली अंदाज के साथ गेंदबाजी कर रहे मैदान के ऊपर. अच्छी गेंदबाजी है. सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी की जा रही है. हालांकि दूसरी छोर से देखा जाए तो पनवेल की ओवर से अच्छी बल्लेबाजी है. 55 रन जोड़ लगे है स्कोर कार्ड के ऊपर. कंचन जी हमको कहते हुए अच्छी रन संख्या अब तक बनी है. आखिरी ओवर जारी है. पहली गेंद के ऊपर बल्लेबाज आउट. विक्रम के रूप में ये गेंदबाजी एक शॉट ऑफ रनअप के माध्यम से ये ओवर फेंकी जा रही है. अच्छी गति दिखानी पड़ेगी. थोड़े से फंबल होते हुए फिर एक बार रनअप के ऊपर विक्रम पवार राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद को खोद के निकाला है पर जिधर मनीष शर्मा रहेंगे उधर गेंद सीमा रेखा के बाहर जाना मुमकिन नहीं, असंभव है. और एक बल्लेबाज बैक टू बैक जाता हुआ पैवेलियन की ओर और एक बल्लेबाज बैक टू द डगआउट. अगली गेंद ये गेंद फुलटो स्वरूप की ये गेंद थी. हालांकि फेंक दिया है स्क्वायर लेग के रीजन में. गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. 4 रन से स्कोर कार्ड आगे जाता हुआ. कुल मिला के रन संख्या बनी है 59 रन. 59 रन के ऊपर स्कोर कार्ड जाता हुआ. अच्छी बल्लेबाजी दिखाई. इधर बल्लेबाज अजीत हर्षल रहे, महेश रहे, विश्वास और महेश ने खासी दारोमदार संभाली. पहली 2 बल्लेबाज के रूप में आए थे. अच्छी बल्लेबाजी. ये गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछली थी. हालांकि थोड़ा सा वेरिएशन देखने के लिए मिला था ये गेंद के ऊपर. हालांकि उंगलियां फेरी थी ये गेंद के ऊपर. नफीतुली गेंदबाजी जारी है मैदान के ऊपर. अच्छी गेंदबाजी है विक्रम की ओर से. ये गेंद जरूर फुटवर्क का वहां पर इधर किया है. प्रयास बड़ा स्ट्रोक खेलने का था पर उधर से शूट किया है. 1 रन के लिए सिर्फ और सिर्फ 1 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ते हुए. 1 रन के साथ ऐसे स्कोर कार्ड आगे जाता हुआ 60 रन के ऊपर. स्ट्राइकिंग एंड के ऊपर अभी हर्षल भुजबल ये बल्लेबाज
इनके बल्ले में ताकत है, इनके बल्ले में ताकत है, ये ताकत दिखने के लिए मिलेगी क्या? हर्षल सजे स्ट्राइकिंग एंड के ऊपर, सामने विक्रम की ये गेंद को उड़ाया है स्ट्रेट टू द फील्डर, वन बाउंस चेंज, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर आती हुई 4 रन के लिए चौकार। 4 रन के लिए गेंद कुल में के रन संख्या बनी है 65 रन की जरूरत ये मैच जीतने के लिए। 65 धावांचा आव्हान हा सामना जिंकण्यासाठी इथे ती म्हणजेच रॉयल नाही तर डीजे फोपेटा कळंबोली या संघाला, आणि अगदी आपण पाहतोय कळंबोली या संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत का हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं इथे मैदानाच्या वरती असेल। अगदी इथे शेवटचं सत्र बाकी आहे आणि या सत्राचा आवाज ऐकण्यासाठी अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, आणि अगदी आपण पाहतोय जीवदानी स्पोर्ट्स बामणडोगरी असेल, जहनमान दापोली आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच स्वर्गीय जुली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं जाते। किंजल चषक आदर्श ट्रॉफी 2025 हे पर्व, आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी तेजस दादा म्हात्रे आणि त्यांच्या समवेत अगदी दीपक सर पाटील यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मला इथे दिली, त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून मी त्यांचा आभार इथे व्यक्त करतो। कुठेच तुम्ही जाऊ नका, मी इथे थोड्या वेळासाठी थांबतोय मित्रांनो, तुमची रजा घेतोय। मॅन फ्रॉम अलिबाग निखिल पडते इथे थांबतोय। थँक्यू सो मच, धन्यवाद। असंच प्रेम अगदी आमच्यावरती राहूया, ईश्वर चरणी प्रार्थना। थँक्यू। हॅलो हॅलो चेक। चला मी विनंती करेन, आज संपूर्ण दिवसभरामध्ये आमचे मॅच ऑफिशियल्स कैलास भोईर सर आपटा त्यांची उपस्थिती आज मात्र या स्पर्धेला लाभली, त्यांचा सन्मान करण्याची विनंती, आणि त्याचबरोबरीनं अलिबाग मधून खरं तर पनवेलपर्यंतचा प्रवास करत किंजल ट्रॉफी आदर्श स्पोर्ट चषकासाठी उत्तम असं मराठी समालोचन ज्यांचं ऐकलं ते निखिलजी बडदे सर यांचा सुद्धा सन्मान करण्याची मी विनंती मुख्य आयोजक तेजसजी मात्रे यांना करतोय की आपण या दोनही व्यक्तिमत्वांचा या मंचावर आपण सन्मान करावा। तर सन्मान या ठिकाणी केला जातोय कैलासजी भोईर सर आपटा, अनेक पंचांना करते या स्पर्धेमध्ये सहभागी करता आलं, त्याचप्रमाणे अनेक समालोचकांची उपस्थिती मात्र या स्पर्धेला नक्कीच लाभते, परंतु तरी सुद्धा फार कमी समालोचकांना संधी देता येते या 14 दिवसामध्ये। तरी सुद्धा अलिबाग तालुक्यामधील निखिलजी पडते यांचा आवाज आज आपल्याला ऐकायला मिळाला। नवगाव अलिबाग
नामदेव. हर्षलचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला इनफिल्ड मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी प्रवीण पाटील भाऊ. डॉट बॉल सुरुवात झाली. शेवटच्या सत्रामध्ये घाम गाळावा लागेल. 65 धावा चेस करावा लागतील. फुल टॉस आहे पुन्हा एकदा प्रवीण पाटील. ओ यावेळेस मात्र हुलकावणी दिले चेंडूना. आता बॉल हळूहळू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं. थोडासा लेझीनेस जरूर पाहायला मिळाला. खरं तर पाठीमागे जाऊन सुद्धा चेंडू अडवता आला असता, परंतु सर्कल मधूनच कुठेतरी हा प्रयत्न करण्यात आला होता भाऊकडून. थोडंसं रिलॅक्स आहेत कारण धावा जास्त झाल्यात, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स मोड मध्ये आहेत बीबीपी पनवेल संघ. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला थांबवलाय. आता गॅप निघत नाहीये. एक चौकार जरूर आला, परंतु हर्षलने ज्या पद्धतीने गोलंदाजी केले इनफिल्ड भेदता आलेलं नाहीये फलंदाजांना, आणि त्याचमुळे इकडे मात्र स्कोर थांबलाय. पाठीमागच्या मॅच मध्ये यानंच कमाल केली होती. सतीश थोरात, संतोष मदने 66 धावा इथे चेस झाल्या होत्या कनक 11 भांडूप संघाच्या विरोधामध्ये, त्यामुळे ती क्षमता जरूर आहे. परंतु भुजबळ ओ यावेळेस मात्र शॉट ऑफ लेंथ होता, भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक स्ट्रॉंग पुलचा फटका, बॉल सीमा पार षटकार. 6 धावा. 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. भुजबळचा हा चेंडू सोडून दिला होता ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंच संतोष चौधरी सर आहेत. त्याचप्रमाणे आज कैलास भोईर सर आपटा, अमोल काळे सर पोदी, नवीन पनवेल 3 पंच या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी नियुक्त करण्यात आले होते. चांगलं अंपायरिंग आज संपूर्ण दिवसभरामध्ये. इकडे मात्र पुन्हा एकदा बॉल लेफ्ट केला होता, भाऊच्या हातामधून निसटलाय हा चेंडू, आणि तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट झाले. व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा आलाय, त्यामुळे अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता मात्र 14 वर. 14 रन्स ऑन बोर्ड. थोरातला मागची इनिंग आठवावी लागेल. संतोष मदनेला सुद्धा आज संपूर्ण दिवसभरामधल्या इनिंग्स आठवाव्या लागतील. लांब लांब ठोकलेले ते षटकार मात्र पाहावे लागतील. ओ डाऊन द ग्राउंड ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. कमाल स्ट्रोक होता यावेळेस मात्र. हर्षलनं सुरुवात चांगली केली होती, परंतु आता मात्र या ओव्हर मध्ये धावा येताना दिसत आहेत. कमाल फटका होता, चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. हर्षल भुजबळ थोडासा महागडा. हो पीट 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 केला इकडे मात्र. फेकवान चेंडू होता, निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. दीर्घाव चेंडूची सांगता. पहिला षटक या ठिकाणी समाप्त झाला, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या बिनबाद 20 धावा.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त एकत्रित येऊ नका. सुधीर पाटील इन झालेत आता मात्र. जरूर एखादं षटक पाहायला मिळेल. सुधीर पाटील नव्हते त्याच्यामुळे हर्षल भुजबळला षटक टाकावं लागलं. सुरुवात चांगली केली होती परंतु 20 धावा तर आल्यात या ओव्हरमध्ये. त्यामुळे धावगती जी राखायची होती ती राखली गेले. मी तर म्हणेन 65 धावा चेस करायच्या आहेत. सुरुवात तर चांगली झाली. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल मॅन फ्रॉम धानसर कैलास पोरजी. तीन ओव्हर्स मध्ये 45 धावांची गरज आहे. इकडे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. सुधीर पाटील चेंडूच्या खाली. झेल टिपलाय. सगळ्यात मोठा धक्का सहन करावा लागेल डीजी पोपेटा कळंबोली या टीमला. फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. सतीश यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का टीम कळंबोलीला. मी बीडी शेठ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावर यावं. बीडी शेठ पाटील बिचुंबे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि त्याचप्रमाणे विनोदजी भोईर भाऊ, आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. कैलास पोरजीला मात्र सफलता मिळाली. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. ज्यानं मागचा सामना 66 धावा करत असताना मात्र चेस करून दिला होता. तोच फलंदाज थोरातला मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले. 5 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलं. सलामीला जात असताना आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार शर्मा, मंडी शर्मा. रॉयल कळंबोली कालच पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकली. सुमित तोंगडीच्या नेतृत्वाखाली 3 वर्ष 4 वर्षामधून 3 वर्ष स्पर्धेचं विजेतेपद रॉयल कळंबोलीकडे जात आहे आणि मनी शर्माची सुद्धा मेहनत आहे त्या संघासाठी. आणि आता मात्र मनी आलाय. लेफ्ट हँडेड बॅटर. हो, यावेळेचा हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे मात्र डेंजर एंडला. ओ, संधी होती इकडे मात्र बाद करण्याची. वडणीला 22चा इशारा पंचांचा. एक धाव एक्स्ट्रास मध्ये ही धाव नोंदवली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 21 नाव. 21 धावा. चांगली सुरुवात केली कैलास पोरजीनं आपल्या षटकामध्ये. 65 धावा करायच्यात. राऊंड स्टम्प्सनं ड्राईव्ह केला हर्षल भुजबळ पाठीमागे लॉंग ऑनला. एकच जाब मिळेल. मोठे फटके जर आले नाहीत या ओव्हरमध्ये तर मात्र आस्किंग रन रेट वाढणार आहे आणि तो थोडासा दबाव मात्र स्पष्टपणे जाणवेल डीजी पोपेटा कळंबोली या संघावर. त्यामुळं एखाद दुसरा तरी मोठा हिट या ओव्हरमध्ये लगवावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती. 20 धावा आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये जास्त धावा आलेल्या नाहीये. 2च धावा दिल्यात त्या गोलंदाज कैलास पोरजीनं. मंडी शर्मा फुल लेंथ होता. थोडासा पाहायला गेलो उचलण्याचा प्रयत्न जरूर झाला होता मंडीकडून पण कोणती धाव नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सुपर बॉलिंग. कैलास पोरजीची अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि खास करून मोठे फटके खेळू देत नाहीये. ओ, फुल टॉस दिलाय कैलास पोरजीनं आणि इकडे मात्र त्याला हल्ला चढवलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर मंडीच्या बॅटमधून येतोय हा षटकार.
असे फटके रेग्युलर इंटरव्हल्सला आले तर मात्र नक्कीच 65 धावा सुद्धा चेस होऊ शकतील, कारण याच संघानं अगोदरच्या मॅच मध्ये 66 धावांचा चेस यशस्वी केलाय. त्याचमुळे कुठेतरी तो थोडासा आत्मविश्वास त्यांच्या पाठीशी आहे. सारं काही सुरळीत चालू असताना कैलास पोर्जीचा हा फुलटॉस, आणखीन एक ऑन साइडला स्क्वायर ऑफ द विकेट, एक टप्प्यानिशी बॉल जाईल सीमा पार, रन्स मिळतील 4. मन्नीच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत असा चौकार. टीमची टोटल या चौकाराच्या साहाय्याने जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड, जवळजवळ निम्मा अंतर पार केलंय. अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 33 रिक्वायर्ड. 12 बॉल मध्ये 32 आल्यात, 12 बॉल मध्ये 33 हव्यात. बारा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड. मान फ्रॉम कानपोली सुधीर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना संतोष मदने आणि मन्नी शर्मा. सुधीरचा फुलटॉस, स्विंग केला स्क्वेअर लेगला, चेंडू चालला तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमारेषेलगत. रन्स मिळतील या ठिकाणी. 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी धावांचं योगदान. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा, चेक करायचा आहे. वेस्ट साइड साठी बाउंड्री चेक करायची आहे, बीमर चेक करायचा आहे. चेक केलं जाते. चला, नो बॉल आहे, बाउंड्री नाहीये. कैलास त्यामुळे 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. स्कोर मूव्स टू 35. इट्स अ फ्री हिट बॉल. सुधीर पाटील फ्रीडचा चेंडू घेऊन, फ्रीडचा बॉल यावेळेस मात्र समोर खेचलाय लॉंग ऑफला. झेल तर टिपला होता, परंतु फ्रीडचा बॉल आहे त्यामुळं फलंदाज बाद तर नसणार आहे. 1 रन मिळाली. सिंगल रन. टोटल मूव्स टू 36 नाव. 36 धावा धाव फलकावर. अजूनही 29 धावांची गरज आहे. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 बॉल 29 धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये. काहीही घडू शकतं. आज दोनही संघ तुल्यबळ आहेत. खरं तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये या दोन्ही संघांचा जलवा पाहायला मिळालाय. फलंदाजी मधून सुद्धा बलस्थान आपण पाहिले दोन्ही फलंदाजांची. दोन्ही संघातील गोलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग होती, परंतु खास करून आज बॅटिंग फार चांगली झाली दोन टीम्सची. सुधीर पाटील स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर निघतोय बाहेर. चेंडू इकडे मात्र डॉट निघालाय. निर्धाव चेंडू थोडंसं टेन्शन वाढवेल कळंबोली संघाचं. प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काही धावा तुम्हाला कराव्याच लागतील. 36 धावा सध्याच्या घडीला झाल्या. 10 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10 असं इक्वेशन या मॅच मध्ये. सुधीर पाटील मनीष शर्मा
ओ यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून क्लिअर करतोय. एक टप्प्यानिशी बॉल जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता हा येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल 40 या आकड्यावर. 25 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 बॉल 25 धावा. मागचाही सामना असाच सुरू होता. 9 चेंडू आणि 25 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये. ऑन साइडला स्विंग केलाय, उंच गेलाय, मिड विकेटला फिल्डर येतोय चेंडू खाली आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी. मनीष शर्माला मात्र मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन. दुसरा धक्का डीजी पोपेटा कळंबोली टीमला. तुषार शर्मा यावेळेस मात्र पॅव्हेलियन कडे. निर्णायक क्षणाला मात्र सुधीर पाटीलनं विकेट काढून दिले मनीष शर्माची. आता शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे मात्र बिलकुल यश आलेलं नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी थोडंसं कठीण होऊन जाते. शेवटचे आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 7. जिंकण्यासाठी 25. ओ यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चांगली बॉलिंग सुधीर पाटीलची. नक्कीच कमबॅक केलंय. एक चौकार जरूर आला होता परंतु त्यानंतर शेवटचे 3ही चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 40 धावा. शेवटचे 6 बॉल आणि गरज असेल ती 25 धावांची. मयूर वाघमार यांचे या ठिकाणी आगमन झालंय. ISPL स्टार खेळाडू. सध्याच्या घडीला पिच क्युरेटर सुद्धा आहेत. जबाबदारी त्यांच्यावर आहे या खेळपट्टीची. पहिले सुरुवातीचे 3 दिवस मयूर वाघमारेची गोलंदाजी आपण पाहिली, त्याचा खेळ आपण पाहिला. 25 धावांची गरज आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मागच्या 3 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. एखादा षटकार आला असता तर एखादा 20च्या खाली धावा राहिल्या असत्या. आता थोडंसं कठीण होत चाललंय. डीजी पोपेटा, दिगंबरजी पोपेटा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पाहूया चौथं आणि अंतिम षटक. चौथं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते मॅन फ्रॉम विचुंबे जगदीश भिंगारकर. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र एज घेतल्यानंतर पाठीमागे गेला होता. शॉर्ट फाईन नेगला स्टॉप करण्यात आलाय. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. 25 धावा म्हटलं तर 4 षटकार इथून मात्र चढवावे लागतील. थोडस आता मात्र कठीण होत चाललंय. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय. मिळतील 4 रन. चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 44 वर स्कोर. येणारे शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 21 धावांची. 21 नीडेड नाऊ रिमेनिंग 4 असं इक्वेशन. या लढतीतील विजेता संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय झालेल्या गावदेवी गावठाण संघाच्या विरोधामध्ये खेळेल तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये. गावदेवी गावठाण संघानं 24 लाईव्ह इव्हेंट्स आदर्श पनवेल संघाला पराभूत केलं होतं आणि गावदेवी गावठाण संघ पुढे गेलाय सुपर 4 साठी. आणि या लढतीतील विजेता संघ मात्र गावदेवी गावठाण करण मडवीच्या संघाच्या विरोधामध्ये खेळेल. जगदीश भिंगारकर. 4 चेंडू आणि गरज आहे ती 21 धावांची.
मधने ओ स्क्वेअर ऑफ द विकेट, हा सुद्धा चेंडू निघालाय. नो चान्स फॉर एनी फिल्डर. वेगवान ट्रॅव्हल झालाय, चौकार येतोय लगातार दुसरा. 17 धावांची गरज असेल आता मात्र सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संतोष मधनेला हलक्यात घेऊन जमणार नाहीये. टॅलेंटेड बॅटर आहे. कळंबोली संघ ओळखला जातो मधनेच्या फलंदाजीमुळेच. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. उद्याच्या दिवशी या स्पर्धेमधला ग्रामीणचा बी पोल, सगळ्यात मोठा पोल आणखीन एक पाहायला मिळेल. बामुंडोंगरी नन ऍक्शन पाहायला मिळेल तुम्हाला. मोरबीचा संघ असेल. 8 संघ आहेत, एकापेक्षा एक दिग्गज संघ. ओ इकडे मात्र थोडस गती कमी केली होती, काढून घेतली होती आणि इकडे मात्र बीट झालाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल आता मात्र. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉल मध्ये आता मात्र थोडस अशक्यप्रास आव्हान बनलंय. लो फुल टॉस बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे, झेल टिपलाय. प्रवीण भाऊ त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून फिनिश होत असताना सामन्यातल्या औपचारिकता बाकी आहे. उद्या पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो वायू 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये वाशीगाव असा सामना तुम्हाला पहिला पाहायला मिळेल. त्यानंतर आरसीसी पेठ विरुद्ध गोठेकर ब, त्यानंतर जीवदानी बामडोंगरी विरुद्ध विहान खाडेकर 11 मुरबी आणि त्यानंतर जनमन कामोठे विरुद्ध भूमी 11 मांडा. असा तगडा लॉट्स उद्याच्या दिवशी. ग्रामीणचा पोल, धमाकेदार रविवार. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलवर मात्र जरूर धावा मिळतील त्या 6 आणि हा सामना मात्र जिंकलाय तो अर्थातच VBP पनवेल संघ. अच्छा 40+ तालुका स्तरीय गटामधून क्वालिफाय होतोय. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन कैलास मोर्जन टीम. आणि सेमीफायनल तुमची असेल ती गावदेवी गावठाण संघाच्या विरोधामध्ये. हार्ड लक DG पोपेटा कळंबोली.